नमस्कार मंडळी, कशी आहात सर्व? नक्कीच मजेत असाल तर मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा स्वागत करते। तर आतापर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल। आणि त्याचबरोबर आपले जुनेही व्हिडिओ आहेत म्हणजे आधी अपलोड केलेले त्याही तुम्हाला नक्कीच यूजफुल होतील, तर तेही नक्की बघा। चला तर मग पुढे स्टार्ट करूया। तर इकडे मी आले होते हॉस्पिटलमध्ये, ध्रुवचं लसीकरण होतं त्यामुळे। तर इकडे मी सकाळी लवकरच त्याला लस द्यायला घेऊन आलते। नेक्स्ट डेला गावावरून आल्यावरती मग लसीकरण वगैरे झालं। मग घरी आल्यावरती गावाकडनं खूप सारे शेवाया, कुरड्या वगैरे असे पापड सगळं दिलं होतं। तर मग ते व्यवस्थित करून ठेवलं डब्यांमध्ये आणि नंतर मग भाजीपालाही संपला होता। मग त्यांनी भाजीपाला वगैरे घेऊन आले, मग तोही छान क्लीन करून ठेवला। तर मी ना आता एक वजन वाढवण्यासाठी एक पावडर घेते, तर तेच मग संध्याकाळी मी घेत होते। ते रोज सकाळी 1 चमचा आणि संध्याकाळी झोपण्याच्या आधी 1 चमचा असं घ्यायचं असतं। सकाळी आमुष्यापोटी घ्यायचं गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ वगैरे टाकून। तर आत्ता मी हे सगळ्या गोष्टी करते कारण की खूप जास्त वेट माझं कमी झाले त्यामुळे। तर बघूयात रिझल्ट वगैरे जर आला, जर मला छान वाटलं तर तुम्हाला नक्कीच मी सजेस्ट करेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा याच्या पुढील काही व्हिडिओमध्ये, आणि तुम्हालाही फरक जाणवेलच। नक्कीच मला कमेंट कराल तुम्ही। तर ती पावडर वगैरे घेतली आणि मग छान झोपले होते संध्याकाळी। मग 1-2 दिवसांनी मग तिचा स्कूलही स्टार्ट झाला होता, तर मी ते तिला स्कूलसाठी तयार करत होते। तर आता ना ती बऱ्याचशा गोष्टी म्हणजे तिच्या हाताने करत असते। ती आंघोळ वगैरे मीच करून देते तिची। तिकडे कपडे वगैरे किंवा मग बॅग्स वगैरे काढणं, सॉक्स घालून घेणं, म्हणजे कसं ह्या गोष्टी केल्याने तिने मग मलाही बरं पडतं कारण की एवढं सगळं मला एकटीला आवरत नाही सकाळच्या वेळी, आणि तिलाही चांगली सवय लागावी म्हणून तिला मी स्वतः आता करायला लावते। आता ती 5.5 वर्षांची झाली आहे जूनमध्ये, 16 जूनला। तर आता मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी तिला आल्या पाहिजेत आणि ती छान करतेही। आणि ते ना तिला रोज शाळेमध्ये 2 स्पोनी बांधायला लागतात कारण की तिचे केस खूप वाढलेत आता। आणि आत्ता जेव्हा मी व्हॉइस ओव्हर करते तर आता कट केलेले आहेत। तर एक 8 दिवसांचा आहे हा व्हिडिओ, मी आज व्हॉइस ओव्हर करते। तर आज आहे संडे, आय थिंक 22 तारीख आहे आज जूनची। आणि तिचे केस खूप छान सिल्की आणि शायनी आहे, त्यामुळे सारखे हातातनं सटकतात ते, त्यामुळे सारखं ते घ्यायला लागते। त्यामुळे बराचसा वेळ जातो सकाळी। मग त्यामुळे मी ठरवले की आता तिचा हेअर कट करायचा, आणि जेव्हा ती पहिलीला जाईल म्हणजे पुढच्या वर्षी तेव्हापासून मग आपण छान केस तिचे वाढवूयात, कारण की तिच्या पप्पांना खूप जास्त आवड आहे केस वाढवण्याची वगैरे। तर असो। तर इथे ना तिला त्रास होत होता, म्हणजे काही नाही, थोडंसं जरी केसांना वगैरे हात लावले की तिला खूप त्रास होतं आणि तिला ते जमत नाहीत। त्यामुळं मला वाटतं की केस आता सध्या नाहीच एवढे वाढायला पाहिजे। आणि तुम्हाला काय वाटतं, मुलांना कुठल्या वयामध्ये मुलींचे म्हणजे केस वाढवायला पाहिजे? नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा। आणि हेच योग्य वय आहे की अजून 1-2 वर्षांनी वाढवायला पाहिजे? कारण की याचे काही रिझन आहेत आणि काही कारणंही असतात की त्यामुळे बोलतात की आता लवकर केस वाढू नये, त्यामुळे मग हाईट कमी राहते किंवा मग केसांची वाढ व्यवस्थित होत नाही, नंतर असं बरंचसं बोललं जातं। तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा। तर इथे मी तिला छान तयार केलं होतं, त्यानंतर बेल्ट वगैरे लावला आणि छान स्कूलसाठी ती रेडी झाली होती। टिफिन वगैरे तिचं सकाळीच आवरला होता। तर तिला ना टिफिनला चपाती भाजीच द्यायला लागते कारण की एक तिचा आठवड्यातला दिवस असतो वेडनेसडेला। तिला मग काही स्नॅक्स द्यायला लागतो, कारण की कसं होतं ना, आपण जर टिफिनला स्नॅक्स आयटम वगैरे दिले तर मग मुलंही मागतात दुसरे, त्यांनी जर भाजीपोळी आणली असेल तर। मग त्यामुळे एकामुळे सगळ्यांनाच त्रास होतो। तर मग आता त्यांनी ठरवले की सगळ्यांनी छान भाजीपोळी आणायची रोज, आणि 1 दिवस असा आहे आठवड्यातले की त्या मग स्नॅक्स तुम्ही काही देऊ शकतात मुलांना। तर हे खूप छान वाटतं मला, कारण की रोज भाजीपोळी हेल्दी डब्बा खाल्ला जातो। छान आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करणं मुलांसाठी। तर ती छान आवडीने भाजी चपाती वगैरे मस्त डब्बा फिनिश करून आता झालं असं की लाईट गेली आहे आणि वेदांतीचं मी आवरून घेतलं आहे पटकन, कारण की मला पाणी भरायचं आल्यावरती, आणि मी हे माझं आवरलं आहे आता। तर तिला मी शाळेसाठी तयार केले
कारण की तिला मी काल पाठवलं नव्हतं आणि आज तिला पाठवायचं आहे. आणि ध्रुवही ते उठला आहे आता, तोही छान खेळतोय. आता मी पटकन नाश्ता वगैरे करून घेते आणि नंतर तिला सोडवायलाही जायचं मला. तर आज खूप जास्त लेट झालं आहे, बरीचशी कामं राहिली झाली आणि काही आपले पेंडिंग व्हिडिओ आहेत ते पण आता लवकरच मी अपलोड करते. कारण की 8 दिवस झाले खूप जास्त कामं होते. ब्लाऊज होतं वटपौर्णिमेचं आणि कालच वटपौर्णिमाही झाली आहे. तर त्यामुळे आता रिलॅक्स आहे मी आज तरी. आता बाकीचे व्हिडिओ वगैरे आज अपलोड करेलच मी, कारण की मिनी व्लॉग टाकत असते मी रोज एक, तर तोही येईल आता. तर तिला ना नंतर मग स्कूलमध्ये घेऊन आले होते. त्यानंतर मी काही शूट केलं नाही जेव्हा तिला सोडलं तेव्हा. आणि ते मुलांच्या टिफिनसाठी वेगवेगळ्या रेसिपीज मी नक्कीच तुमच्यासोबत पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करेल. तर मी ना हे हँगर मागवलं होतं, म्हणजे ते क्लिप्स आहेत त्या हँग करायच्या, स्टिकर ही बोलतात त्याला. तर मी त्या मिशोवरनं मागवल्या होत्या. क्वालिटी एवढी काही मला जास्त आवडली नाही, कारण की खूप दिवस झाले ही वेल पडली होती, मला ती लावायची होती. मग ती मी लावून घेतली संध्याकाळी, पण थोड्या वेळात ते लगेच पडलं. मग असं वाटलं की पैसे आपले व्हायला गेलेत. त्यामुळे म्हटलं असं होतं का. मला तरी वाटतं स्टाईल वगैरे वरती लागेल ती किचनच्या भिंतीवर, तर नाही राहिली ती. मग त्यानंतर मग छान हळदीचं दूध दिलं तिला बनवून, जे की तिला खूप जास्त आवडतं आणि मुलांच्या ग्रोथसाठी खूप छान आहे हळदीचं दूध वगैरे. आणि तिनं भाजीपाला असो किंवा सगळे फळं सगळं आवडीने खाते. दूधही छान पिते. सकाळसाठी छान ड्रायफ्रूट भिजत घातले